तर आज आपण बघणार आहोत इव्हॉल्युशन, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन इज अ स्लो gradual change along long duration of time. असे चेंज की जे खूप वर्षापासून होत आलेले आहेत आणि ते चेंज ॲडॅप्टेशन अँड सर्वायवल साठी उपयोगात असेल असे चेंज जे की स्लो आणि ॲडॅप्टेशन साठी सर्वायवल साठी उपयोगाचे असतील त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. तर इव्हॉल्युशन बघा, आता इव्हॉल्युशन हे प्रत्येक ॲनिमल मध्ये प्लांट्स मध्ये होत आहे. तर अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट नुसार इव्हॉल्युशन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा, जसं डेझर्ट मधले जे प्लांट्स असतात त्यांना लीफच्या जागी कॉर्न यानी की काटा येतो. त्याचप्रमाणे तुम्ही डेझर्ट मधले ॲनिमल बघा, ते डेझर्ट मधले ॲनिमल अशा टाईपने डेव्हलप झालेले आहेत, अशा टाईपचे ॲडॅप्टेशन त्यांनी केलेले आहे की जे हार्श कंडिशन म्हणजे एकदम बिकट कंडिशन मध्ये सुद्धा सर्वाइव्ह करू शकतात. जसे की तिथले प्लांट्स, जसे कॅमल हे कमी पाण्यामध्ये सुद्धा जगू शकते. अशा टाईपचे जे व्हेरियस चेंजेस आहेत, ॲडॅप्टेशन आहेत, ते इव्हॉल्युशन मुळे झालेले आहेत. तर आता हे इव्हॉल्युशन प्रत्येकामध्ये प्लांट्स असो, ॲनिमल्स असो किंवा अदर ऑर्गॅनिझम असो, त्यामध्ये जे होत आहे तर याचे पुरावे म्हणजे एव्हिडन्स लोकांनी मागितले. तर बघा, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. पहिला एव्हिडन्स आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आता मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, तर एक्सटर्नल अपीअरन्स म्हणजे तुम्ही बाहेरून कसे दिसता त्यानुसार त्याचा पुरावा. तर बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला 3 ॲनिमल दिसत आहेत आणि काही प्लांट्स दिसत आहेत. तर या ॲनिमल मध्ये तुम्ही जरा बघितले, जसं व्हेरियस सिमिलॅरिटी लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, तुम्ही जरा सिमिलॅरिटी जरा बघितल्या तर यामध्ये हा जो डॉग आहे आणि हा जो गोट आहे याचे जे आईज आहेत ते तुम्हाला चेहऱ्यावर एकाच ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर पोझिशन ऑफ आईज, पोझिशन ऑफ माउथ म्हणजे माउथची पोझिशन तुम्हाला सारखीच दिसत आहे. त्यानंतर नॉस्ट्रिल तुम्हाला सारख्याच दिसत आहे. त्यानंतर इयर पिन्ना म्हणजे कानाचा भाग, हा जो कानाचा भाग आहे हा सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी दिसत आहे. थिकी डिस्ट्रीब्युशन ऑफ हेअर, त्यांच्या बॉडीवर तुम्हाला हेअर दिसत आहे. बघा, त्यांच्या बॉडीवर तुम्हाला हेअर सुद्धा दिसत आहे. ऑन बॉडी सीन एनिमल वेअर द सिमिलॅरिटी इन कॅरेक्टर लाईक अ लीफ शेप. आता जसं तुम्ही एनिमल मध्ये सिमिलॅरिटीज बघितल्या तसं तुम्हाला प्लांट्स मध्ये सुद्धा दिसत आहे. जसे की लीफ शेप, या लीफचा तुम्हाला आकार, त्यानंतर या प्लांट मधला लीफचा आकार, या प्लांट मधला लीफचा आकार, म्हणजे सगळ्या लीफ जवळपास तुम्हाला सारखाच दिसत आहे. त्यानंतर लीफ व्हेनेशन म्हणजे काय, तर लीफ मध्ये ज्या व्हेन्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला सारख्याच दिसत आहे. याला व्हेनेशन म्हणतात, लीफचं व्हेनेशन. त्यानंतर लीफ पेटिओल, लीफ मध्ये असलेली जे दांडी आहे ते सुद्धा, स्टेम सुद्धा तुम्हाला सारखी दिसत आहे. ऑकर्स इन अ केस ऑफ प्लांट्स, हे प्लांट्स मध्ये तुम्हाला सारखेपणा दिसत आहे. दिस इंडिकेट दॅट देयर आर सम सिमिलॅरिटी इन दोज ग्रुप, हेन्स इट प्रूव्ह दॅट देयर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन अँसेस्टर. याचा अर्थ असा की हे तिन्ही जे झाडं आहेत यांचा एक कॉमन अँसेस्टर असेल आणि हे जे तिन्ही ॲनिमल आहेत यांचा सुद्धा कॉमन अँसेस्टर
असे येईल, अँसेस्टर असे येईल. म्हणजे अँसेस्टर म्हणजे काय, त्यांचा पूर्वज असा एक व्यक्ती असेल किंवा असा एक ॲनिमल असेल की ज्याचं पुढे इव्हॉल्युशन होत गेलं आणि एन्व्हायरमेंट नुसार त्या ॲनिमल मध्ये बदल होत गेले, सक्सेसिव्ह चेंजेस होत गेले आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल टाईप बघायला मिळाले. याचा अर्थ ॲनिमल या सर्व ॲनिमलचा एक कॉमन अँसेस्टर असेल. त्याचप्रमाणे हे जे प्लांट आहे हे एन्व्हायरमेंट नुसार अडॅप्ट होत गेले, स्वतःमध्ये चेंजेस करत आले आणि हे चेंज यांच्या जगण्यासाठी आवश्यक होते आणि ह्या सर्वांचा जो कॉमन अँसेस्टर आहे हा एक प्लांट असेल की ज्यानंतर त्या प्लांट मध्ये हळूहळू काही चेंजेस झाले, म्हणजे त्या प्लांट मध्ये इव्हॉल्युशन झालं आणि तुम्हाला व्हेरायटीज ऑफ प्लांट बघायला मिळाले. त्यानंतर सेकंड एव्हिडन्स आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमिकल म्हणजे आतमधला, तुमच्या बॉडीच्या आतमधला. या डायग्राम मध्ये तुम्हाला बोन दाखवलेले आहेत. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर, तुम्ही जरा पिक्चर बघितला, देयर डज नॉट सीम एनी सुपरस्पेशियल सिमिलॅरिटी. तुम्हाला असं काही असं विशिष्ट असं यामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही. सुपरस्पेशियल सिमिलॅरिटी तुम्हाला दिसणार नाही बिटवीन अ ह्युमन हँड. तुम्ही जरा हा ह्युमन हँड बघितला, 4 लेग ऑफ ऑक्स, तुम्ही जरा ऑक्सचा 4 लेग म्हणजे ऑक्सचा हात जरा बघितला, फ्लिपर ऑफ व्हेल, तुम्ही जरा व्हेल माशाचा फ्लिपर बघितला. त्यानंतर पटॅजियन ऑफ बॅट, तुम्ही जरा बॅट जरा बघितला तर बॅटचा जो पटॅजियन असतो, बॅटचा जो पटॅजियन असतो म्हणजे पंखासारखं जे स्ट्रक्चर असते, पंखासारखं जे बॅटचं स्ट्रक्चर असते त्याला आपण पटॅजियन म्हणतो. हे जे बॅटचं स्ट्रक्चर आहे याला पटॅजियन म्हणतात. तर हा जो पटॅजियन आहे यामध्ये सुद्धा बोन आहे, यामध्ये सुद्धा बोन आहे. त्यानंतर similarity use of this structure is different in respective animal. However, there is a similarity in a structure of bone. तुम्ही जरा बोन जरा बघितले तर तुम्हाला जवळपास सारखेच दिसत आहेत, सर्व बोन सारखेच दिसत आहेत. बघा यामध्ये तुम्हाला सुद्धा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 तुम्हाला प्रत्येकामध्ये 5-5 बोन दिसत आहेत. याचा अर्थ स्ट्रक्चर तुम्हाला सारखंच दिसत आहे. देयर इज अ सिमिलॅरिटी इन अ स्ट्रक्चर ऑफ बोन अँड जॉइंट्स ऑर्गन ऑफ ईच दिस एनिमल. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट दोज एनिमल हॅव द कॉमन अँसेस्टर. याचा अर्थ ह्यूमन, फॉक्स, बॅट आणि व्हेल या सर्वांचा एक कॉमन अँसेस्टर असेल. हे आपल्याला प्रूव्ह झालं, म्हणजे आपल्याजवळ त्याचा काय आहे, एव्हिडन्स आहे, पुरावा आहे की ज्या पुराव्यानुसार तुम्ही सांगू शकत आहे की मॅन, ऑक्स, बॅट आणि व्हेल यांचा पूर्वज हा एकच असेल, कारण की या प्रत्येकाच्या शरीरामध्ये तुम्हाला सेम बोन स्ट्रक्चर दिसत आहे. पण हे सेम बोन स्ट्रक्चर असून याचे जे उपयोग आहे, याचा जो यूज आहे तो प्रत्येक ॲनिमल वेगवेगळ्या कारणासाठी करत आहे. जसं ह्यूमन हँड आपण कुठली वस्तू उचलण्यासाठी किंवा आपल्या उपयोगासाठी आपण करत आहोत. 4 लेग म्हणजे ऑक्स चालण्यासाठी करत आहोत. पटॅजियन ऑफ बॅट, बॅट उडण्यासाठी करत आहे. फ्लिपर, व्हेलचा जो फ्लिपर आहे तो पाण्यामध्ये पोहण्यासाठी करत आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचा यूज वेगळा आहे, पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, इंटरनल स्ट्रक्चर ज्याला की आपण ॲनाटॉमी म्हणतो, इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे आतमधलं जे स्ट्रक्चर आहे ते सर्व ॲनिमल मधलं सारखं आहे. हा झाला सेकंड पुरावा, ज्याला की आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हटलं. त्यानंतर थर्ड पुरावा आहे तुमचा पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. तर पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये तुम्ही बघा की खूप वर्षापूर्वी डायनासोर, ॲलिगेटर सारखे मोठमोठे विशालकाय जीव होते जे की मोठ्या एका ॲस्टेरॉइडच्या धडकण्यामुळे, सुनामीमुळे बरीड झाले, म्हणजे ते जमिनीच्या आतमध्ये गाडल्या गेले आणि गाडल्या गेल्यामुळे ते
एक फॉसिल बनले, म्हणजे ते एक अशी चट्टान बनले की ज्यामध्ये त्यांचे काहीतरी अवशेष आहे, ज्याला आपण फॉसिल्स म्हणतो. तर हे फॉसिल्स किती वर्षापूर्वीचे आहेत हे जे दाखवल्या जाते ते आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये घेतो. तर पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्ये आपण रॉक मध्ये बरीड झालेले त्यांचे अवशेष असलेले ॲनिमल यांची स्टडी करतो. तर पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे त्यावेळेस ते जिवंत होते आणि ते कन्झम्पशन करत होते कार्बनला. ॲनिमल कन्झम्पशन करत होते कार्बनला, आणि कार्बन C40 नावाचा जो आयसोटोप आहे तो त्यावेळेस त्यांनी कंझ्युम केला, आणि बरीड झाल्यानंतर म्हणजे ते मेल्यानंतर, डाईड झाल्यानंतर, ॲनिमल डाईड झाल्यानंतर हा जो C40 आहे हा व्हेरी अनस्टेबल आहे. व्हेरी अनस्टेबल असल्यामुळे, अनस्टेबल आयसोटोप असल्यामुळे याचं डिकेइंग व्हायला सुरुवात झाली. डिकेइंग म्हणजे कमी व्हायला सुरुवात झाली, आणि हळूहळू म्हणजे आजपर्यंत C40 हा खूप कमी झाला. तर प्रत्येक ॲनिमलच्या बॉडीमध्ये दोन आयसोटोप असतात, एक असतो CV12, एक असतो C40. तर C40 हा अनस्टेबल आहे, तर C12 हा स्टेबल आहे. म्हणजे या दोघांचा जरा तुम्ही रेशिओ घेतला तर तुम्हाला या ॲनिमलची एक्झॅक्ट एज किंवा तो केव्हा डेड झाला किंवा केव्हा मृत झाला याचं तुम्ही एज किंवा अंदाज काढू शकता. त्यालाच आपण कार्बन डेटिंग सुद्धा म्हणतो. कार्बन डेटिंग सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स पाहतो.